नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ज्ञानतीर्थ या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आजकाल जी ब्रोकली आपण सॅलडमध्ये खातो ती फक्त फॉरेन भाजी नाही, तर आयुर्वेदाच्या दृष्टीनेही खूप गुणकारी भाजी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्रोकलीचे आयुर्वेदिक फायदे, ती भाजी कोणी खावी, कोणी टाळावे आणि ब्रोकली कशी खाल्ली तर जास्त फायदा होतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ब्रोकली म्हणजे नेमकं काय? ब्रोकली ही कोबी कुटुंबातील एक भाजी आहे। आयुर्वेदात जरी ब्रोकलीचा थेट उल्लेख नसला तरी तिचे गुण, रस आणि प्रभाव आयुर्वेदिक तत्वांशी जुळतात। ब्रोकली तिक्त म्हणजेच कडू, कषाय म्हणजे अक्सरणारा आणि हलकी आणि पचनास सहाय्यक अशी भाजी आहे, म्हणूनच ती शरीरासाठी उपयुक्त ठरते। रोगप्रतिकारशक्ती वाढवते। ब्रोकलीमध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात। आयुर्वेदानुसार हे शरीरातील विषारी द्रव्य कमी करतात, सर्दी, खोकला, ताप यांपासून संरक्षण करतात। आजकाल वारंवार आजारी पडत असाल तर आठवड्यातून 2 वेळा ब्रोकली नक्कीच खा। पचन आणि आमदोष नष्ट करते। आयुर्वेदात आम म्हणजे न पचलेले अन्न, तर ब्रोकली पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते, पोट साफ ठेवते। पण लक्षात ठेवा मित्रांनो, जास्त कच्ची ब्रोकली खाल्ल्यास गॅस होऊ शकतो बरं का। ब्रोकली ही हृदयासाठी फायदेशीर आहे, तर ब्रोकलीमध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवते। आयुर्वेदानुसार हे रक्त शुद्धीकरणाचं काम करते, म्हणजे हृदय निरोगी आहेच। हाडे आणि सांधे मजबूत, म्हणजेच की ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम यामुळे हाडे मजबूत होतात, गुडघेदुखीचा धोका कमी होतो। विशेषतः महिलांसाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे। मेंदू आणि डोळ्यांसाठी ब्रोकली स्मरणशक्ती वाढवते, डोळ्यांचे आरोग्य जपते। आयुर्वेदानुसार ती मेंदूला पोषक मानली जाते। वजन आणि डायबिटीज, ब्रोकली ही कमी कॅलरीज आणि जास्त फायबर, म्हणून ती वजन नियंत्रणात राहते, रक्तातील साखर स्थिर ठेवते। डायबिटीज असणाऱ्यांसाठी योग्य भाजी आहे ही। ब्रोकली कशी खावी? महत्त्वाचं म्हणजे असं की ब्रोकली नेमकं खायची कशी, खूप जणांना हा प्रश्न पडलेला असतो। तर हलकी उकडलेली, वाफवलेली, भाजीत मिसळून, तर आयुर्वेदात ती टीप काय म्हणतात की ब्रोकली शिजवताना जिरे, हिंग, थोडं तूप वापरल्यास आहे का नाही तर गॅस कमी होतो। तर ही भाजी कोणी टाळावी? जास्त वात प्रकृती असणाऱ्यांनी ही भाजी कमी खावी। परत थायरॉईडचा ज्यांना त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही भाजी खावी। ब्रोकलीबद्दलचे गैरसमज, अनेक लोक म्हणतात की ब्रोकली फक्त विदेशी लोक खातात, ही आयुर्वेदिक नाही। पण सत्य काय आहे हे माहीत आहे का? आयुर्वेदात नाव नसले तरी गुण, प्रभाव आणि परिणाम आयुर्वेदिकच आहेत। आयुर्वेद भाजीचं नाव नाही, भाजीचं गुण पाहतो। तर त्रिदोषांवर ब्रोकलीचा परिणाम: पित्तदोष कमी करते, कफदोष नष्ट करते, वातदोष थोडा वाढवू शकते। म्हणूनच वात प्रकृती असणाऱ्यांनी ब्रोकली नेहमी शिजवून खावी आणि तूप, हिंग, जिरे वापरावे। ब्रोकली खाण्याची योग्य वेळ: दुपारी 12 ते 3 हलक्या जेवणात। रात्री उशिरा खाणं टाळा, कारण रात्री वात वाढतो। महिलांसाठी खास फायदे आहेत ब्रोकलीचे: हिमोग्लोबिन वाढवते, हॉर्मोन बॅलन्स ठेवते, पिरियड्समध्ये कमजोरी कमी करते। म्हणून महिलांनी आठवड्यातून 2 वेळा ही भाजी नक्की खावी। आयुर्वेद प्लस मॉडर्न सायन्स, आधुनिक संशोधन सांगतात ब्रोकलीमध्ये सल्फोराफेन नावाचं घटक आहे, जे शरीरातील पेशींना संरक्षण देतं। आणि आयुर्वेद म्हणतो जे शरीर शुद्ध करतं तेच औषध, म्हणजे दोन्ही एकच सांगतात ना। तर मित्रांनो, ब्रोकली फक्त ट्रेंड नाही तर निसर्गाचं औषध आहे। अशीच खरी मराठी ज्ञान परंपरा जाणून घेण्यासाठी मराठी ज्ञानतीर्थ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा।